नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कशी आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज पण 5 वाजता व्लॉग सुरू केला आहे. चला म्हणलं इव्हिनिंगचं रुटीन तुमच्याशी शेअर करते आणि झटपट पटापट कसं तुम्ही काम आवरू शकतात दिवसभरातलं किंवा मग संध्याकाळचं म्हणा. तर ते तुम्हाला काही टिप्स पण देणार आहे. तर त्याआधी हेअर ऑइल करून घेतलं, कारण मी आठवड्यातून एकदा दोनदा करते असं हेअर ऑइल वगैरे. 2 दिवस ठेवते मी केसांना तेल, आणि कोणतं केसांना तेल लावते ना ते पण तुम्हाला मी लवकरच सांगेल, उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तर पहिलं चला म्हणलं आता इथं आलेच आहे तर गॅलरीमधून सुरुवात करूया, कारण सगळीकडे तेवढाच पसारा होता. मग हे रेनकोट 2-3 दिवस झालं, पाऊस तर नाही येते पण परत सुरू झाला, त्यामुळे रेनकोट काय आता ठेवून द्यायची काही गरज नाही, कारण पावसाळा तर चालूच राहणार आहे. येईन जाईन पण चालूच राहणार आहे. बाहेरचे सगळे कपडे जे धुतलेली होती ना ते सगळे आतमध्ये आणली. बेडशीट पण मी धुवून टाकलं होतं, कारण थोडंसं ऊन पडलं होतं, त्यानं म्हणलं चला आता सगळं धुवून टाकूया. त्यामुळे मी सगळे बेडशीट वगैरे ब्लँकेट फक्त अनुचं हे छोटंवालं आहेत ना तर तेच धुतलं होतं. अजून एक आहे ॲक्च्युली, पण ते आता बघू. म्हणजे ते यूज करत नाही जास्त, कारण मोठ्या ब्लँकेटमध्येच अनु झोपते आम्हाला 2-3-4 ब्लँकेट आहेत तसे, पण काय आता गरज नाही पडत एवढी, कारण ऊन पण येतं आणि पावसाळ्याचं काही एवढं म्हणजे 2-3 दिवस झालं पाऊस नव्हता, त्यामुळे मग गरम भरपूर होत होतं. पण आता परत सुरू झाला आहे पावसाळा 15 तारखेपासून, म्हणजे आजपासूनच. आज हा व्लॉग मी एडिट करत आहे. तर रूममधलं बेडशीट आवरलं की रूम एकदम छान दिसायला लागते. हो की नाही? म्हणजे रूममध्ये एवढं काही जास्त पसारा नसतं, फक्त लहान मुलांनी केलं तेवढा. मग माझं हॉल तर इतका जास्त खराब झाला होता ना, चला म्हणलं आता ह्याला पटकन आवरूया. अनुच्या डॉल्स वगैरे इतकं काय, आणि अनुचे पप्पा आहे ना बाहेर ग्राउंडवर गेले होते. मी त्यांना हकलून दिलं होतं की जावा तुम्ही असलं की मला काहीच काम सुचत नाही, कारण जसं पुढे आवरू तसं मागे हे पसारा होतं म्हणजे होतंच. आणि त्यांना मग दुसरं काही एंटरटेनमेंट करायला नाही, नाहीतर मग टी व्हीमध्ये किंवा मोबाईलमध्ये असं काहीतरी अनु करते. त्यामुळे तिला मी पसारा जितका करायचा तितका करून देते. नंतर काय आवरायला तर मलाच आवरायचं आहे. तर तिच्या बघा पर्स वगैरे काय सगळं ते ना कोंबू ठेवलं होतं तिने. याच्यावरचं सोफ्यावरचं पण एकदम छान नीट आवरलं ना की सोफा पण एकदम छान दिसायला लागतो. आणि कधी ना असं वाटतं की काम नको करा यार, खायला पण नको करायला पण नको. जर का तुम्ही ना म्युझिक लवर असाल ना तर प्लीज आहे ना कानामध्ये हेडफोन तरी घाला, किंवा मग घरामध्ये कोण नसेल तर मोठ्या आवाजात टी व्हीवर किंवा मग ब्लूटूथ वगैरे असेल ना त्याच्यावर गाणे लावायचे आपल्या आवडीचे, किंवा मग स्वामींचं मंत्र लावू शकतात तुम्ही, देवाचे एकदम डिव्हेशनल सॉंग्स लावू शकतात. हे जे लावलं आपण ना तर इतकं छान पॉझिटिव्ह वाटतं आणि काम करायला एकदम वेगळाच उत्साह येतो. तर हे एक टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा गाणे ऐकत. तर हा जो कॉर्नर आहे ना तर तो माझा आता नाहीच आहे. म्हणजे असं समजा की वरती प्रिंट मशीन आहे, प्रिंट काढायची मशीन, जे की यांची आहे स्कूलची. तर ते मग काय इथेच सगळं प्रिंट वगैरे करतात, सगळे डॉक्युमेंट वगैरे सगळं खाली इथेच आहे. त्यामुळे तिथालचं माझं पूर्ण आता हिस्सा गेलेला आहे. ते कुठं ठेवू मला काहीही समजत नाहीये. तर बघा इथे ना थोडासा अनुचा जे सिक्रेट रूम आहे ना तर त्यावर इतका जास्त म्हणजे माझे पार्सल आले होते 7-8 मगाशी, ओपन केले तसेच इथे ठेवले. चला म्हणलं नंतर आवरूयात आपण. आता काय माझा मूड नाही आवरायचा, त्यामुळे मी मगाशी सगळं तसंच ठेवलं होतं तिथे. मला माहिती होतं थोड्या वेळाने मला सगळं आवरायचं आहे, त्यामुळे मग तसंच ठेवलं. आता हे आम्ही इथे हॉलमध्ये झोपतो, त्यामुळे ब्लँकेट वगैरे सगळं बेडरूममध्ये न्यायचं, परत हॉलमध्ये न्यायचं, ते काय मला ते आवडतच नाही इतकं इकडं तिकडं हे करायचं. त्यामुळे इथंच ठेवलं मी असं घड्या घालूनपेक्षा. मग असं ठेवल्याच्या नंतर त्यावर थोडंसं सामान तरी बसेल. ह्यांची बॅग, अनुचे टेडीज वगैरे 2-3, वरती सगळ्या पर्स वगैरे सगळं अडकून ठेवलं आहे मी, ते सगळं वरती ठेवलं. आता माझे ड्रेस वगैरे जे की अनुला स्कूलला सोडवायला जाताना लागतात, मग ते सगळे मी आता कपाटात घालून ठेवले नीटके. इकडचं पण सगळं आवडलं बघा, आता छान दिसतं की नाही इकडचं पण कॉर्नर. नंतर मी आले गॅलरीमध्ये, बघू शकतात अनुनी कोणतं चित्र काढलं म्हणजे चष्मा वगैरे लावलाय, म्हणजे 100% पप्पाचं चित्र काढलं आहे तिने. तर इथे ना अनुची सायकल वगैरे असते. इथं घमेल्यामध्ये तिचे सगळे खेळणे तिला म्हणलं भरून ठेव, पण नाही, तिला दुसरीकडेच पसारा करायचं असतं. पाहू शकतात म्हणजे गॅलरी पूर्ण तिचीच होती. मी 2-3 दिवस काय आवरलंच नाही, अजिबात नाही आवरलं. चला म्हणलं आज सगळं भरून तरी ठेवूया तिची खेळणी वगैरे, मग इथं आज थोडंसं गॅलरी वगैरे क्लीन झाल्यासारखी होईल. मला माहिती आहे की उद्या हे परत जसं आहे तसं होणारच. म्हणजे सगळ्याच बायकांना माहिती असतं की मुलं परत जसं आहे तसं पसारा करणार, पण ते आवरायचं जे सुख असतं ना, म्हणजे आवरल्याच्या नंतर ते आपलं घर इतकं सुंदर दिसतं, मग ते कुठंतरी म्हणजे छान वाटतं. त्यामुळे मग हे आवरावं लागतं, नाहीतर मग रोज असंच राहाड्यामध्ये बसायचं हे ते ॲटलिस्ट
थोडे तास तरी ते छान राहील ह्या हिशोबाने आपण आवरत असते. पाहू शकता सगळं माझी गॅलरी छान पैकी आवरून झाली. मला झाडांना पण पाणी घालायचं आहे. बेडरूम आणि हॉल तर झाला, पण किचनमध्ये एवढा जास्त राडा होता ना, मी सकाळपासून आवरलाच नव्हता कारण आज मला नुसती चक्कर आल्यासारखी होत होतं का काय माहिती. मग म्हणलं की चला बेडरूम आणि हॉल फक्त थोडं थोडं राहिला होता. सगळं मी डीप क्लीन हे केलं होतं, पण थोडं थोडं राहिलं होतं. चला म्हणलं आपण ते आता झाडून वगैरे पुसून घेऊया, मग फक्त आपलं किचन राहील. स्वयंपाक केल्याच्या नंतर सगळं किचन तर परत खराब होणारच आहे, त्यामुळे म्हणलं पहिल्यांदा स्वयंपाक करूया आणि नंतर मग किचन वगैरे सगळं साफ करूया, म्हणजे एकदम डन होईल. आणि जर तुम्हाला अजून एक टिप देते मी, म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर हॉलमध्ये, किचनमध्ये, बेडरूममध्ये तुमचा राहाडा असेल ना, तर एक टिप तुमच्यासाठी, एक पोर्शननी तुम्ही आवरायला सुरुवात करा. म्हणजे पहिल्यांदा हॉल घ्यायचा, म्हणजे हॉलमधलं सगळं आवरायचं A to Z, म्हणजे तिथं काहीच नाही, झाडून पुसून सगळं. नंतर यायचं रूममधलं पण सगळं आवरायचं, झाडून पुसून सगळं. आणि नंतर यायचं किचनमध्ये. किचन हा शेवटीच आवरायचं, कारण तिथं परत आपल्याला स्वयंपाक करावं लागतं सकाळ संध्याकाळचा, त्यामुळे शेवटीच मी नेहमी असंच करते, किचन हे शेवटीच आवडते. मग आता रूम पण छान क्लीन झाली, पाहू शकतात किती छान दिसते आहे. मग आता ना हॉलमध्ये आले, रूम एकदम क्लीन झाली, ती बाहेरची गॅलरी पण छान झाडून वगैरे घेतली. आता सगळं झाडायचं वगैरे तुम्हाला नाही दाखवत, खूप मोठा व्हिडिओ होईल, तसाही हा व्हिडिओ खूप छोटाच झाला आहे. आणि हॉल पण छान असा क्लीन केल्याच्या नंतर फक्त पुसून घ्यायचा आणि झालं. मग हॉल पण छान क्लीन झाला. बाहेरची गॅलरी, आता मला 2 गॅलरी आहेत, एक बेडरूमला एक गॅलरी आहे आणि एक हॉलला एक गॅलरी आहे. त्यामुळे हॉल जेव्हा बेडरूम आवरते तेव्हा बेडरूमची गॅलरी पण छान क्लीन करते, आणि जेव्हा हॉल आवरते तेव्हा हॉलची गॅलरी पण क्लीन करून घेते. त्यामुळे मग सगळं डिवाईड झाल्याच्या नंतर ना एकदम छान होतं. आता माझा हॉल पण छान असं क्लीन झाला आहे. झाडांना पाणी, थोडेसे झाडं सुकले होते, मग चला म्हणलं आता पाणी घालून घेऊया झाडांना. आणि मग फक्त माझं बेसिक सगळं झालं आहे. फक्त आता माझं किचन राहिलं आहे, स्वयंपाक करून घेते आणि किचन पण आवरते. तर बघा आता सगळं आवरलंय, गॅलरी पण बऱ्यापैकी चांगली झाली आहे. झाडांना पाणी घातलं, आता तिकडच्या झाडांना घालते. इथून हॉल पण सगळं आवरलं आहे, बघा छान दिसतं एकदम आवरल्याच्या नंतर. हॉल पण आवरला आहे, इकडचं कोपरा पण आवरला आहे, हा मेन दरवाजा. हे फक्त हे राहिलंय, बाकी मग बेडरूम पण छान क्लीन झाली आहे. अनुचं टेंट हाऊस बाहेर गॅलरीमध्ये टाकले. फक्त आता किचन राहिले, मी पटकन स्वयंपाक आवरणार, नंतर भांडी घासणार आणि नंतर पटकन किचन आवरून घेणार. बाकी मग सगळं आवरलं आहे माझं. आता फ्रीजवरचं पण थोडंसं आवरायचं आहे. हे बेडरूम आणि हॉल एकदम छान झाला आहे. फक्त आता किचन आवरायचं आहे, ते मी पटकन आवरून घेते. पहिल्यांदा झाडांना बाहेरच्या पाणी घालायचं आहे. इकडची इथं अनुचं टेंट हाऊस ठेवलं आहे, राहू दे त्याला बाहेरच, आतमध्ये इतका पसारा होतो त्यामुळे. तर बघा वातावरण 7 वाजले तर पण अजून काही अंधार पडला नाही आहे. हे पाहू शकतात किती वाढलं आहे. असं वाढलेली झाडे तर मला खूप जास्त आवडतात. यात पुदिना आहे, कढीपत्ता पण बऱ्यापैकी मोठा झाला आहे. सुकले होते झाडं बऱ्यापैकी, बरं झालं पाणी घातलं. अजून एक आणावं लागेल. चला आता पाणी घालते आणि मग हे किचन आवरून घेते. शेवटचं आणि मेन काम म्हणजे किचनमध्ये ना किती पण आवरा, पसारा हा होतो, सकाळ संध्याकाळ दुपार होतं, म्हणजे होतंच. मग चला म्हणलं आता पहिलं भेंडी कापून घेऊया, कारण त्याचा पण परत सालपाट खराब वगैरे ते पण परत कुठे टाकायचं. मग सगळं एकदाच कचरा भरला ना, मी सगळं एकदाच फेकून देईन असं मी डिवाईड केलं होतं. म्हणजे चपात्या करताना पीठ वगैरे सगळं सांडतं किचनवर, त्यामुळे पहिल्यांदा मी चपात्या करून घेते. आणि नंतर त्याच तव्यामध्ये मला ॲक्च्युली कढई मोकळी नव्हती, दोन्ही पण कढया घासायला होत्या, त्यामुळे मी तव्यातच पटकन आता भेंडी पण परतून घेते. आणि खरंच इतकी म्हणजे खूप सुटसुटीत होती तव्यामध्ये भेंडी केल्याच्या नंतर. अशी चिकट जर तुमची भेंडी होत असेल ना, तुमच्यासाठी एक टिप, तुम्ही तव्यामध्ये भेंडी करा, खरंच खूप जास्त सुट्टी होती. तर आता भेंडी पण इथे कापून घेतली सगळी. त्यानंतर मग पीठ तर आधीच मळलं होतं मी 2-3 तास, म्हणजे हे सगळं काम करायच्या आधीच पीठ मळवून ठेवलं होतं. कारण नंतर म्हणलं की माझं असं डोक्यामध्ये होतं की नंतर परत किचन खराब होणार, त्यामुळे पहिल्यांदा चपात्या करून घेते रात्रीच्या आणि मग नंतर परत किचन आवरून ते एकदाच आवरलं की मग सगळं एकदम छान होईल. तर बघा इथे चपात्या पण माझ्या पटकन आवरून घेत आहे. पण एवढ्यात अनुचे पप्पा आले, त्यामुळे किचन माझं फक्त राहिलं होतं. बाकी अनुचे पप्पा येऊस तर माझं सगळं काम एकदम झालं होतं. तर बघा इथे चपात्या पण छान केल्या सगळ्या आणि भेंडी पण छान अशी परतून घेतली. खरंच खूप सुट्टी आणि छान झाली होती. नंतर अनु आली होती, मग तिचं चाललं होतं इथं आल्यावर पण खेळायचं.
मग सगळे भांडे घासून काढले आणि नंतर ते म्हणले की पहिले तू भांडे घास आणि नंतर मग आपण जेवण करूयात. त्यामुळे मग पहिले म्हणलं सगळं भांडे घासून काढूया. एकदा भांडे झाले ना की मनाला इतकं शांतता मिळते ना, किचन छान दिसलं की खरंच खूप छान. आणि अनुज अधूनमधून चालूच होते की मम्मी हे, मम्मी ते, मम्मी हे. पण माझा अवतार इतका खराब झाला होता, म्हणजे मी किती लिटरली जवळजवळ 2 तास मी आवरत होते हे सगळं. त्यामुळे माझा अवतार पण खराब झाला होता. मग मला पहिली आता आंघोळ करायची होती संध्याकाळची, किंवा मग फ्रेश असं हातपाय तोंड धुवायचं होतं. पण मी शेवटी हातपाय तोंड धुतलं, कारण नंतर म्हटलं चला उद्या करताच येईल चांगली आंघोळ. तर बघू शकता तिथे किचन पण किती छान क्लीन दिसते. म्हणजे जेव्हा क्लीन असतं ना तेव्हा खरंच छान वाटतं. तर खालचं पण मी सगळं आवरून घेतलं आहे बरं का. माझं स्टँड तिकडे कोपऱ्यात ठेवलं आहे. आता फक्त मला फ्रीजवरचं आवरायचं होतं, ते आवरलं मी. मग अनुचे पप्पा म्हणले चला आता जेवायला घे, भूक लागली आहे. त्यामुळे दोघांना पण जेवायला घेतलं आणि माझ्या ताट्यामधलं अनुला पण घालते मी, असं करते. आणि अनु बघा किती छान ड्रॉइंग काढली आहे. म्हणजे ती इतकी क्रिएटिव्हिटी आहे ना तिच्या आजकाल डोक्यामध्ये. आणि पाऊस पण सुरू झाला होता रात्री बरं का. म्हणजे अचानकच सुरू झाला पाऊस, त्यामुळे मग माझं सगळंच राहिलं. हातपाय तोंड वगैरे आता मी धुवून येते. स्किन केअर करायचं आहे मेन म्हणजे मला, कारण बर्फ वगैरे चेहऱ्याला लावल्याच्या नंतर खरंच छान वाटतं. आणि आता मला खूप जास्त गरम झालं होतं, चला म्हटलं पटकन बर्फ पण लावून घेते चेहऱ्याला, त्यामुळे चेहरा पण छान होईल. चला मग आजचा छोटासा व्हिडिओ मी इथं सेंड करते. कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटू उद्या. बाय.